बघितलं तर KGPL 2025 कटरेवाडी घाणंद प्रीमियर लीग. आता उमेश विरुद्ध सुहास, अगदी बिग बॅटल. आयकॉन विरुद्ध आयकॉन. आणि ते बॅटची काढा घेऊन पाठीमागे चेंडू सरळ जाऊन थांबला तो म्हणजे आसिफ भाई विकेट किपर यांच्या माध्यमातून तो झेल पकडला गेला आणि सुहास इथे बाद. अगदी मी अगोदर सांगितलं होतं की हा खेळाडू देखील एक मोठा स्टार खेळाडू आहे, परंतु दिवस देखील आपला असावा लागतो. कारण आता न्यू बॅटर मैदानात पाहिलं तर नितीन नयन आहेत. आता कशा पद्धतीने खेळ करतील ते पाहावं लागेल. पहिला एक मोठा धक्का. याबद्दल मी म्हटलं होतं की उमेश अगदी चेंज ऑफ पेस त्यानंतर व्हॅरिएशन साठी ओळखले जातात आणि एक मोठा बळी मिळवलाय सुहास सारखा. कारण सुहास जर थांबला तर सामना एकाकी करण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. कारण त्याला आपण बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना पाहतो. नयन पाटील आता जागा घेण्यासाठी गेलेले आहेत सुहास यांची. तंतुरवाडीचे खेळाडू म्हणजे बघा, आपल्याकडे जर क्षमता असेल तर पुरेपूर त्याचा रिवॉर्ड देखील आपल्याला मिळाला जाईल. अगदी SK फायटर संघामध्ये त्यांना स्थान मिळालेलं आहे, परंतु त्याचे ते फायदा घेत आहेत का पाहावं लागेल. आणि ते जोरात मारण्याचा कोणताही प्रयत्न नव्हता, अगदी क्लास खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु ते विकेट अगदी बॅक टू बॅक दुसरे विकेट. अगदी उमेश म्हणजे चेंडूमधील पूर्ण गती काढून घेतली होती. अगदी स्लोवर वन पद्धतीचा चेंडू फेकला होता. फलंदाजाने तो टॅप करण्याचा प्रयत्न केला आणि तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते त्यांच्या हातामध्ये. पाहिलं तर लॉंग ऑन, त्यानंतर लॉंग ऑफ, त्यानंतर ऑन साईडच्या दिशेने आपण आकाश झंजे देखील पाहतोय. त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर डीप पॉइंट, त्यानंतर स्लीप. फाईन लेग मध्ये निमेष झंजे आमचे मित्र पुण्याहून खेळण्यासाठी खास आलेले आहेत, ते देखील उपस्थित आहेत. आता न्यू बॅटर आपण मैदानात पाहतोय, खेळून जातोय संदीप. घाणंदचा हार्दिक पांड्या ऑलराऊंडर खेळाडू संदीप कदम. आता इथे मात्र थोडीशी पार्टनरशिप करावी लागेल. सुरुवातीला बॅक टू बॅक 2 धक्के लागलेले आहेत आणि गोलंदाजीसाठी हॅट्रिक चान्स. मी अगोदर बोललो होतो की उमेश गोलंदाजीसाठी ओळखले जातात, कुठेतरी चेंज ऑफ पेस त्यानंतर व्हेरिएशनसाठी ओळखले जातात. चेंडूमधील पूर्ण गती काढून घेतात. अगदी वाटते चेंडू अगदी गतिमान फेकतील, परंतु अगदी शेवटच्या क्षणाला हळूवार फेकतात आणि तिथे मात्र फलंदाजाला कोणताही चान्स नसतो. आता सामना करतील संदीप. काही काळापूर्वी हे खेळाडू दोघे देखील एकत्र खेळलेले आहेत, संदीप आणि उमेश, त्यामुळे दोघांनाही माहिती आहे. आणि ते हॅट्रिक पूर्ण केलेले आहे उमेश यांनी हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. बॅक टू बॅक 3री विकेट. संदीप देखील हळूवार पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करत होता. बॅटची कडा घेऊन पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल करत होता आणि तिथे आसिफ भाई यांची कोणतीही चूक आपल्याला पाहायला मिळाली नाही आणि विकेट. पाहिलं तर जसा सुहास बाद झाला तसा मात्र सुहास अगदी बाद झाल्यानंतर मात्र पाठीमागे 2 बॅक टू बॅक विकेट गेल्या. पाहिलं तर प्रत्येक खेळाडूची तितकीच महत्वाची भूमिका असते संघात. न्यू बॅटर पाहिलं तर चैतन्य. आता नावात आहे चैतन्य, संघात निर्माण करतील का चैतन्य, बघूया. उमेशने मात्र 3 चेंडूवर काय निर्णायक गोलंदाजी केली. मला वाटतं या आजच्या दिवसातील 3ऱ्या सामन्यातील ही पहिली हॅट्रिक.